नमस्कार. फक्त राजकारणमध्ये आपले स्वागत आहे. मागील काही महिन्यांपासून आपण ऐकतो आहे की दोन्ही ठाकरे बंधू बरोबर येणार, दोघाही भावांची युती होणार असं आपण ऐकत नव्हतो. आपल्याला मराठी न्यूज चॅनल्सवाले ऐकवत होते. आपण ऐकत नव्हतो, ते आपल्याला ऐकवत होते. हे मी का म्हणतोय? कारण की काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ कोणता होता माहिती आहे तुम्हाला? मराठी न्यूज चॅनल्स न्यूज रूममध्ये हे जे पत्रकार लोक बसले होते, हा तो लाईव्ह कार्यक्रम पाहत होते. आणि तो कार्यक्रम पाहत असताना त्या पत्रकारांचा आनंद पाहण्यालायक होता. तो आनंद असा काही होता की भारत आणि पाकिस्तानची फायनल मॅच चालू आहे, शेवटचा बॉल उरला आहे आणि भारताला 4 रनची आवश्यकता आहे. पाकिस्तानी बॉलर बॉलिंग करतो आणि इंडियाचा बॅट्समन शेवटच्या बॉलवर छक्का मारतो आणि ती मॅच आपण जिंकून जातो. ते झाल्यावर जो आनंद होतो, स्वाभाविक आनंद होणारच आहे भारतीय लोकांना, तसा आनंद त्या दिवशी जेव्हा तो कार्यक्रम सुरू होता दोन्ही भावांचा आणि हे मराठी पत्रकार आपल्या न्यूज रूममध्ये बसून जो आनंद साजरा करत होते, त्यांचा चेहरा तसाच होता, आनंदाने भरलेला. जसा शेवटच्या बॉलवरती छक्का मारल्यावर कसा असतो तसा. तर मला हा प्रश्न पडला की हे खरंच पत्रकार आहेत की उभाटा सेनेचे चीअर लीडर्स आहेत? कोणी म्हणणार नाही यांना पत्रकार, कारण की पत्रकाराचं काम असतं पक्षपातपणा नसणे आणि इंडिपेंडंट राहणे. पण याच्यामध्ये तो पत्रकारिता काय आहे हे आपल्याला दिसून पडली. आनंद बिलकुल. एडिटर, संपादक सुद्धा खूप खुश. आणि हीच मंडळी होती ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सतत ही बातमी चालवली की दोन्ही भाऊ एकत्र येणार, दोघंही भाऊ एकत्र येणार आणि खूप मोठं काहीतरी होणार राजकारणामध्ये. ठराविक लोकांना ही बातमी नक्कीच आवडली असेल, जे उभाटा सेनेचे किंवा मनसेचे समर्थक असतील. प्रत्येकाला ती बातमी काही पटली नाही. पण ह्या लोकांना खूप वाटत होतं की ही युती व्हावी. ह्या लोकांना म्हणजे या पत्रकारांना, मराठी पत्रकारांना फक्त. पण शेवटी राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी काही बातमीपत्रांना एक बातमी सांगितली की तो कार्यक्रम फक्त मराठी भाषेकरता होता, तो कार्यक्रम राजकारणाकरता नव्हता. या त्यांच्या सांगण्यामागे खूप विचार करण्याला गोष्ट आहे ही. आणि ह्याची चिंता उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे. कारण की उद्धव ठाकरेंना आज राज ठाकरेंची गरज जास्ती आहे असं मला वाटतं. आणि जर का राज ठाकरेंना राजकारणात इंटरेस्ट नसेल असं युती करण्यामध्ये आणि फक्त मराठी करताच तो कार्यक्रम होता, तर ही बातमी उद्धव ठाकरेंकरता चांगली नाही आहे. त्यांना चिंता करायची गरज आहे. कारण की मला सारखं असं वाटतं आहे की राज ठाकरे युतीच्या भानगडीत पडणार नाही या लोकांबरोबर आणि आपले जास्तीत जास्त उमेदवार मुंबईत उभे करतील. कारण की मराठीचा मुद्दा हा मुख्यतः राज ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरेंचा मराठी मुद्दा हा तसा नाही आहे तेवढा. कारण की राज ठाकरेंनी पहिलेपासूनच हा मुद्दा उचलून धरलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, दादा भुसे कोणाकडे गेले होते भेटायला? राज ठाकरेंकडे. उभा ठाकरे नव्हते गेले ते. म्हणजे त्यांनी महत्त्व कोणाला दिलं होतं? राज ठाकरेंना. कारण की मराठीचा मुद्दा त्यांच्याकडे असतो. उद्धव ठाकरेंना वाटलं की आपण सुद्धा मराठीचे कैवारी आहे म्हणून ते सुद्धा कुदले याच्यामध्ये. पण शेवटी त्याचं क्रेडिट जे आहे ते शेवटी राज ठाकरेंकडेच जाणार. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर मला तरी असं वाटतं की राज ठाकरे आता येणाऱ्या BMCच्या निवडणुकीत युतीत जाणार नाही. ते आपले उमेदवार वेगळे उभे करतील आणि त्यामुळे उभाटा सेनेची पंचायत होणार. मग हे दोघंही वेगळे लढतील आणि उभाटा सेना जाईल काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादी शरद पवारबरोबर, मनसे जाईल आपली वेगळी आणि BJP महायुती आपली जाईल वेगळी. हे असंच होईल. तुम्ही लिहून घ्या. तुमचं काय मत आहे याच्यावर? तुम्हाला काय वाटतं? युती होईल का की नाही? काय होईल? कॉमेंटमध्ये लिहून पाठवा, वाचील मी. जमल्यास फीडबॅक पण देईल तुम्हाला. धन्यवाद.